हां हां ठीक आहे पण बघा जरा तुम्ही. हां हां कळवा तेवढं मला. वाट बघतो. येस सर. गोसावी साहेब नमस्कार. मागं तुम्ही आमच्या घराकडे आलता का नाही, फॅक्टरीची कामं पेंडिंग आहेत म्हणून सांगायला. तर त्या संदर्भात आमच्या आई साहेबांचा काही फोन आलता काय होतो बस मी थोरल्या सरकारांचा? नाही मालक, म्हणजे आपली मीटिंग झालेली, आम्ही आलेलो त्या दिवशी. पण सगळी कामं तुम्ही आल्यानंतरच करायची ठरल्यामुळे आमचं पुढे काही बोलणंच झालं नाही. बरं मग तुम्ही काय या 2-4 दिवसामध्ये त्यासनी फोन केलता? नाही मालक, काय मेसेज वगैरे? काही कारणच पडलं नाही ना. बरं ठीक आहे. तुम्हाला जर काय चुकून फोन आला थोरल्या सरकारांचा तर मला लगेच कळवा. हो मालक, नक्की. म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? नाही काय झालं नाही ते काय तुम्ही कळवा फक्त मला. कोणीकडे जाऊन बसलायचा हो आई साहेब? तुमच्या मनाचे हाक काय तुमच्या मनापर्यंत पोचत्या का नाही? या लवकर घरला. अधिपती सूर्यवंशी, हे तुमच्यासाठी. इथे एक साईन द्या. कुठं? इथे. धन्यवाद. काका, ह्यांना बघितलं का कुठे? नाही हो, नाही बघितलं. एकदा बघा ना फोटो. हो बघितलं, नाही पाहिलं यांना. काका, ह्यांना बघितलं का कुठे? नाही हो मॅडम, नाही बघितलं नाही. दादा, ह्यांना बघितलं का कुठे? नाही. हा बाबा बोला. अक्षरा, काय झालं बाळा? काही पत्ता लागला? नाही ना, मी खूप शोधते, सगळीकडे शोधते. मी मॅडमचा फोटो दाखवते लोकांना. अक्षरा, इथे अधिपतीने अन्नपाणी सोडलंय बाळा. मला काळजी वाटते त्याची. त्या बाईसाठी हा उपाशी राहतोय, स्वतःला त्रास करून घेतोय. अक्षरा, तू सांग ना त्याला काहीतरी. स्वतःची काळजी घे म्हणावं. अक्षर हे बघवत नाहीये मला. बाबा, आता मी सांगितलेलं सुद्धा किती ऐकतील अधिपती मला माहित नाही. जोपर्यंत मॅडम घरी येत नाही तोपर्यंत ते शांत होणार नाहीये. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते सतत रिॲक्ट करतच राहणार आहेत. त्यामुळे आता मॅडमला लवकरात लवकर शोधून काढणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. खरं आहे तुझं. मी पण माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय बाळा. प्रयत्न करावेच लागतील बाबा. मी म्हटलं तसं अधिपती शांत नाही होणार मॅडम लवकर घरी नाही आलं तर. काहीतरी करावंच लागेल आपल्याला. आई साहेबांचं पत्र. अधिपती, माफ करा आम्हाला. आम्ही तुम्हाला काही सांगू शकलो नाही. घराबाहेर पडलो, पण आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही जे काही केलंय ते या घरासाठीच केलंय, तुमच्यासाठी केलंय. तुम्हाला ठाव आहे ना? आम्ही कायम तुमच्या आणि या घराच्या भल्याचाच विचार करतो. आणि आमची काळजी करू नका तुम्ही. आम्ही लवकरच तुम्हाला भेटू. आणि स्वतःची काळजी घ्या. जेवणा खाण्याची आबाळ करू नका. आणि आमची पण काळजी करू नका. आम्ही निवांत. आमचे आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी आहेत. जावा अधिपती, जग जिंकून या.
मॅडम जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत अधिपती काही शांत होणार नाहीत, कोणाचंच काही ऐकणार नाहीत. आता मॅडमनं कुठे शोधायचं, कसं शोधायचं तेही कळत नाही. सगळ्यांना सांगितलंय. आता फक्त कोणाला तरी त्यांचा पत्ता लागावा आणि त्या सुखरूप घरी याव्यात. देवी, अधिपतींच्या काळजातली हाक ऐक. त्यांच्या आईसाहेबांना लवकरात लवकर परत आण. हा सर बोला. काही पत्ता लागला? नाही, मी त्याचसाठी तुम्हाला फोन करणार होते. अक्षरा, मी माझ्या परीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे मॅडमच्या सर्कलमधल्या संचालक मंडळातल्या लोकांना सगळ्यांना मी फोन करून कल्पना दिली आहे. आणि मी अजूनही काही जणांना फोन करतोय. मला काहीही कळलं ना, मी ताबडतोब तुला कळवतो. हो हो चालेल सर, खूप बरं होईल. आणि सर, ज्या लोकांकडून काही माहिती मिळणार नाही असं तुम्हाला वाटत असेल ना, त्या लोकांना पण विचारा. सगळीकडे चौकशी कराल प्लीज. हां, आणि काही कळलं तर मला सांगा लगेच. मॅडम लवकर सापडल्या पाहिजे तो. मी फोन करतोय अजून काही जणांना. तू प्लीज काळजी करू नकोस. हां, ठीक आहे. थँक्यू. हां सर, बाय. काय झालं हो? काय आहे? काय कोणाचं पत्र आहे? आई साहेबांचं. मॅडमचं पत्र कधी कधी आलंय? लिहिलंय त्यांनी? कुठे आहेत त्या? वाचा घेऊ. संचे, अगं काय मम्मी, मला ना काय कळना झालंय बघ. म्हणजे आपण एवढं काय काय केलं, पार भडका उडून दिला, तरी मी त्या अधिपती तर मास्तरडी बद्दल काहीच ऐकून घेईना झाले. डोसक्यात काहीच शिरं ना ग त्यांच्या. अगं त्याच्या डोसक्यात तसं बी काय बी शिरणार नाही. त्याच्या डोसक्यात नुसतं आईसाहेब आईसाहेब आणि आईसाहेब एवढंच घुमायले. तुला सांगू चंचे, एकदा का ताई घरला आली का नाही का मग तो माणूस शांत बसला. एकदा का तो शांत बसला का मग आपण मास्तरडीचा निकाल लावू. मम्मी, हे समजा जरा विचित्रच आहे ना. म्हणजे बघ की, एवढं समजा ऐश्वर्या सोडून मावशी सरळ निघून गेली. कुणाला काय फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही, काय नाही, स्वतः बी परत आली नाही. अगं तिचा लेक परत आला ग, तरी बी आली नाही. मम्मी, तिचं काही बरं वाईट झालं नसेल ना ग. ए गपकी बाई, हे असलं कशाला काय तर बोलायलीस. मम्मी, उलट तिचं काय बाय झालं ना, तर आपल्यासाठी चांगलंच आहे ग. तुला काय पुळका आलाय ग अनभाईनीचा एवढा. मम्मी, मी काय म्हणती, तू नाही का खरंच नातेवाईकांकडे चौकशी कर बाई आता. अगं चंचे, मी आज समजा नातेवाईकांना विचारून झालंय माझं. अगं तुला बी खोटं वाटतंय का? तुला सांगू, ताई का नाही सापडल अशा ठिकाणी ती लपणार नाही. मला तर ह्याच नवल वाटायलंय. बाकीच्यांचं सोड ग, किमान मला तरी एकदा तर फोन करायला पाहिजे होता का नाही तिनं. बघ मम्मी, म्हणूनच म्हणायली म्या. वय ग चंचे, तू खरंच बोलायलीस. खरंच हाय का गेरीवर? मला आता शंका वाटायला बघ. डिस्टर्ब का? अधिपती चांगली गोष्ट ना. मॅडमनी पत्र पाठवलं. कधी आलं? कोणी पाठवलं? आणि त्यांनी लिहिलं कसं असेल? कोणाकडनं तरी लिहून घेतलं असेल. एक माणूस देऊन गेला मला मागे. मग तुम्ही त्याला थांबवायचं ना, विचारायचं, चौकशी करायची त्याची. मला माहित नाही तो आई साहेबांचं पत्र घेऊन आलाय. मी आत आणल्यावर मग बघितलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट झाली. आपल्याला एक धागा तरी मिळालाय. मॅडमना पण काळजी वाटत असेल ना तुमची. त्यांना कळलं असेल तुम्ही टेन्शनमध्ये आहात, म्हणून पत्र पाठवलं त्यांनी. ही चांगली गोष्ट झाली. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका? कसं घेऊ नका? मला काय पत्र पाहिजे का आई साहेबांचं? मला इथं माझ्या आई साहेब पाहिजे. टेन्शन घेऊ नका कसं? त्याच्यात काय लिहिलं वाचलं ना? घराच्या भल्यासाठी आम्ही. अरे काय, आई साहेब घर सोडून गेल्यावर घराचं भलं होणार आहे काय? जोर आई साहेब घराकडे येत नाही तोवर आमचं काय भलं होणार नाही. आमच्या जीवाला काही चैन नाही.
आता ग बसून चालणार नाही. अहो, चारू, हे काय भलतंच होऊन बसलं. मी करायला काय गेलो आणि होतंय काय? आता ती भुवनेश्वरी परत येत नाही तोपर्यंत अधिपती माझ्याकडे बघणार सुद्धा नाही. आणि तो माझ्याशी कसाही वागू दे चारू, मला भीती ही आहे की अधिपती जर तिच्या मागोमाग घर सोडून गेला तर मी काय करणार आहे? बाबा, काय झालं अक्षरा? काही कळलं? पत्ता लागला भुवनेश्वरीचा? नाही थेट पत्ता असा नाही लागलाय, प्रयत्न चालू आहेत. पण अक्षरा, आपल्याला प्रयत्न वाढवायला हवेत आता. मी सुद्धा फोनाफोनी करतोय आता सगळीकडे. काय, जोपर्यंत तिचा पत्ता लागत नाही तोपर्यंत अधिपती नॉर्मल नाही होणार. आधी माझ्याशी काही बरं वागत नव्हतं आणि आता तर वैरच धरले त्यानं माझ्याशी. नाही, आता ते नॉर्मल होतील बाबा. कसा नॉर्मल होणार अक्षरा? तो कुठे नॉर्मल होतोय? बघितलंस ना, अन्न पाणी सोडलंय त्यानं. काही करून ती सापडायला हवी आता. मी तेच सांगते बाबा, आता ते होतील नॉर्मल, कारण मॅडमचं पत्र आलंय त्यांना. काय? भुवनेश्वरीचं पत्र आलंय? त्यातून खुशाली कळवली त्यांनी. अक्षरा, मला त्या बाईच्या खुशालीशी देणं घेणं नाहीये. मला फक्त एवढं सांग की ते पत्र आल्यानंतर अधिपतीची रिॲक्शन काय होते? तो काय म्हणाला? त्यांना खूप बरं वाटलं. इतके दिवस त्यांचं काही कम्युनिकेशनच नव्हतं ना. आता मॅडम कडून पत्र आलं, कॉन्टॅक्ट झाला म्हटल्यावर ते पण जरा नॉर्मल झालेत. एकदम हायसं वाटलंय त्यांना. देवीची कृपा आहे, किमान तिला पत्र पाठवायची बुद्धी झाली. त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका. येते मी. ओके, एक चांगली बातमी आहे. काय चांगली बातमी आहे? पत्ता लागला का थोरल्या सरकारांचा? पत्र आलं आई साहेबांचं. वा, ही तर ग्रेट न्यूज आहे. भावा, त्यांना तुझी काळजी आहे. त्यांना माहिती आहे त्या इथे नसल्या ना की तू सतत टेन्शन घेत राहणार, म्हणून त्यांनी तुला पत्र लिहिलं. आता तू टेन्शन घेऊ नको. अरे ना, टेन्शन कसं घेऊ नको म्हणालास मर्दा? ते पत्र मला आज मिळालंय. ते पत्र लिहिलं कवा असेल काय माहित. मध्ये किती दिवस गेल्यात. लिहिलं कवा, पाठवले कवा, आत्ता आई साहेब कुणीकडे काहीच कळत नाही ना. त्या पत्रातनं तसं काय कळत नाही. टेन्शन कसं घेऊ नको? तेही खरंच आहे म्हणा. अरे पण पत्रात त्यांनी काय लिहिलंय का? म्हणजे त्या कुठे आहेत, काही पत्ता वगैरे? तसलं काहीच लिहिलेलं नाही त्याच्यात. फक्त त्यांनी म्हणजे थोडक्यात अशी खुशाली कळवली आणि काळजी घ्यावा तुम्ही असं मोगम लिहिले. म्हणजे त्याच्यावरनं त्या कुठे आहेत, पत्ता कुठे आहे, काय काय कळत नाही तसं. अरे बापरे. पण त्या पत्रावर कुठे वर खाली किंवा ज्यांनी तुला पत्र दिलं त्यांनी काही सांगितलं का त्यांच्याबद्दल? अरे नाही, ते काय विषय झाला, तो माणूस मला पत्र देऊन गेला. मला वाटतं कामाचा असेल रे. म्हणताना मी काय लगेच तिथं फोडलं नाही. नंतर मी फोडलं, बघितलं आई साहेबांचं पत्र. तोवर तो माणूस गेला होता. असं गोळ झाला. पण ओंक्या, याचा अर्थ आता शोधकाम आपल्याला डबल जोरानं केलं पाहिजे बघ. भावा, आता सुट्टी द्यायची नाही. आता काय वाटेल ते झालं तरी आई साहेब सापडलं पाहिजे बघ लवकरात लवकर. त्याशिवाय ग बसाय नाही. मॅडमचं पत्र वाचून खरंच खूप बरं वाटलं. एक दुसर का असे ना आशा निर्माण झाली त्यांच्यापर्यंत पोचायची. आता फक्त लवकरात लवकर त्या कुठे आहेत हे कळावं, म्हणजे तिथे जाऊन त्यांना घरी घेऊन येता येईल. अधिपतींनाच नाही, मलाही चैन नाही पडणार त्या घरी आल्याशिवाय. आई साहेब, हॅलो आई साहेब. आई साहेब, अहो तुम्ही कुणीकडे असा? तुमच्याशिवाय इथं काय आम्हाला काय चैन पडन. तुम्ही इकडे या. तुम्ही आहे कुठं? हॅलो आई साहेब. अधिपती, कसा आहेस तुम्ही? तुमची ट्रिप कशी झाली? अहो तुम्ही कुठं आहे पहिलं तेवढं सांगा मला. मी येतो तुम्हाला न्यायला. तुम्ही कुठं आहे आई साहेब? नाही अधिपती, आम्ही अज्ञातवासात आहोत. म्हणजे आम्ही कुणाला बी भेटणार नाही. आम्ही कुठं आहोत ते कुणाला बी सांगणार नाही. आम्हाला एकूणातच सगळ्या आयुष्याचा विचार करायचा आहे आणि पुढच्या बी आम्ही काय करायला पाहिजे होतं, काय करतोय, या सगळ्याचा विचार करायचा आहे आम्हाला. अधिपती, आम्हाला जे काय मिळालंय ते आम्हाला पाहिजे होतं असं काही नाही हो. इतकी वर्ष आम्ही मन लावून तप केलंय, पण आमचं नशीब काही प्रसन्न झालं नाही बघा आमच्यावर. आम्ही जे काही केलंय त्याचं फळ काय आम्हाला मिळालं नाही बघा. नाही, थांबा. ऐका आहे बघा. तुम्ही असं काय करू नका आई साहेब. बघा, तुम्ही पहिलं कुठे आहे मला सांगा. मी येतो तिथं न्यायला. तुम्ही इकडे घरला हो. तुमच्याशिवाय घर खायला उठले आई साहेब. आहे कुठे तुम्ही सांगा बरं.
नाही अधिपती, तुम्हाला तिथंच राहायचंय. तुम्ही आमचं ऐकणार नव? ते घर तुमचं आहे. तुम्ही केव्हा येणार आहे घरला? तुम्ही हाय कुठे सांगा, तुम्ही घरला केव्हा येणार आहे सांगा मला. माहित नाही. अधिपती, आमची काळजी करू नका. तुमच्या कोणत्या बी कामात खंड पडू देऊ नका. आम्हाला काही ते आवडायचं नाही. हॅलो हॅलो, थांबा थांबा थांबा, आई साहेब ठेवू नका फोन. थांबा. हॅलो 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 हॅलो, आई साहेब थांबा. ई शपथ. अहो, काय झालं? कोणाचा फोन आहे? काय काय झालं? पोलिसांचा फोन होता का मॅडम बद्दल? आत्ताकडे झाला. काय कोणाचा फोन आहे ते तर आई सांग. साहेबांचा फोन होता. काय म्हणाले? कुठे आहेत त्या? तुम्ही विचारलं का? ठीक आहे, व्यवस्थित आहे ना सगळं? हा? आत्ता लागलं काय मला म्हणाले? काय म्हणाले मला सांगा. कुठे आहेत त्या अहो, आता? मी सगळं विचारत नाही त्या ठीक आहेत ना? त्या हा हा त्या मला काय काय आम्ही अज्ञातवासात आहे आणि आम्ही विचार करालोय पुढचं, तुम्ही काळजी घ्या असं. अहो पण म्हणजे आहेत, आता आहेत कुठे त्या? तुम्ही विचारलं का त्यांना? काय म्हणाल्या? त्या काय सांगितलं त्याने, सांगणार बी नाही. घरी कधी येणार आहेत म्हणाल्या? घरी मी म्हणलं त्यासनी घरी या म्हणलं. काय मग काय म्हणलं म्हणाल्या? आता फोन बंद झाला हो. अहो पण घरी कधी येणार आहेत काय म्हणाल्या? ते काहीच सांगितलं नाही ना त्यांनी. काहीच सांगितलं नाही. नाही सांगितलं, पण मला वाटतंय त्या घरी येणार. कारण त्या काय म्हणल्या माहिती का, त्या म्हणल्या मला की मी पुढचा विचार करालोय आम्ही. माझा विचार काहीतरी केलाच असेल की आई साहेबांनी. मला काय वाऱ्यावर सोडणार तू असेल? येतील नाही नाही त्या येतील. नाही तर त्यांनी फोनच तुम्ही केला काळजी करू नका. आता आपल्याला कळलं ना ते सुखरूप आहेत. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. मॅडम येतील, लवकरात लवकर घरी येतील. त्यांना तुमची काळजी असणार ना म्हणून त्यांनी पत्र पाठवलं. आता तुम्हाला स्वतः फोन करून सांगितलं सुखरूप आहेत. सुखरूप आहे ते खूप बरं झालं. आपल्याला देव पावला म्हणायचा. आपल्या सगळ्या प्रार्थना फळाला आल्या. तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका. अधिपती, कळते का तुम्हाला? मॅडम सुखरूप आहे. आता टेन्शन घेऊ नका. मॅडम घरी येणार आता. मॅडम सुखरूप आहेत ना? बस सुखरूप तर आहेत. आई अंबाबाई, कसली परीक्षा बघतीयास? बाद झालं की आता एक एक क्षण जसा जातोय तस तसा भुवीच्या काळजीनं माझा जीव खालीवर होतोय. नाही झेपायचं ग हे समजा या वयात. तू जगाची आई आहेस ना व? या आईची हाक तुला ऐकू येत नाही का ग? माझ्या भुवीला लवकर परत घरी आ. माझ्या भुवीला घरी परत आण. आजी, तुम्ही आता काहीच काळजी करू नका. मॅडम लवकरच येतील. आधी त्यांचं पत्र आलं होतं आणि मग फोन पण आला. काय? कुणाचा? भुवीचा फोन आला होता? मॅडमचा फोन आला होता अधिपतींना. त्यांचं बोलणं झालं तर ठीक आहे, अगदी व्यवस्थित आहेत त्या. ग बाई ग, देवीची कृपा झाली म्हणायची. कुठे काय काय कुठे राहते काय सांगितलं का तिनं? नाही, ते नाही सांगितलं त्यांनी. असू देत. तिचा फोन आला ना व? हो. बरं झालं. आता माझा जीव भांड्यात पडला बघ. आई अंबाबाई, तुझीच कृपा ग बाई. सुनबाई, तुझ्या हातानं मला साखर दे. गोड बातमी दिलीस, तोंड गोड करू दे. बाबा, तुमचं टेन्शन अजूनच हलकं करेल अशी बातमी घेऊन आली मी. काय ग? मॅडमचा अधिपतींना फोन आला होता. फोन आला होता? फोन आला होता, हो. काल पत्र आलं, आज तिचा फोन आला. ती अशी इन्स्टॉलमेंट मध्ये कॉन्टॅक्ट का करते? काय चाललंय तिच्या डोक्यात? हा काही डाव नाही आहे ना तिचा अक्षरा? बाबा, तुम्ही असा का विचार करताय? अहो, उलट असा विचार करा की मॅडमना पण अधिपतींची काळजी वाटली असणार ना, जशी त्यांना मॅडमची काळजी वाटते. हा विचार करून त्यांनी आधी पत्र लिहिलं, मग आता फोन केला. काही असो, फक्त तिची पत्र आणि फोन येऊन चालणार नाहीये. अधिपतीला ती समोर दिसत नाही तोपर्यंत तो शांत नाही होणार. नाही, माझी आता खात्री पटली आहे बाबा, त्या लवकरात लवकर परत येतील. फक्त मला तुमच्याकडून एक वचन हवंय आता. आता कसलं वचन हवंय? बाबा, प्लीज प्लीज त्या परत आल्यावर त्यांच्याशी भांडू नका, प्लीज. अक्षरा, मी मुद्दाम भांडतो का? भांडायचं म्हणून मी काही करतो का? मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम भांडत नाही, पण आता भांडायचं नाही हे ठरवा. अधिपतींसाठी तरी तुम्हाला शांत राहावं लागेल.
कळतंय ना तुम्हाला? बाळा, अधिपतीसाठी तर म्हणतोय ना मी, की ती सापडू दे, मिळू दे. नाहीतर त्या बाईचं पाऊल घरात पडावं अशी माझी इच्छा नाहीये. पण या सगळ्याचा परिणाम तुम्हा दोघांच्या नात्यावरती होतोय हे मला दिसतंय. आणि अक्षरा, तुम्हा दोघांना त्रास व्हावा असं मी काही नाही करणार. तुला वचन हवं होतं ना, मी वचन देतोय. अक्षरा, मी मनापासून वचन देतोय तुला, तुम्हा दोघांना त्रास व्हावा असं मी काहीही करणार नाहीये. थँक्यू, खरंच थँक्यू. मी शाळेत जाऊन